नमस्कार. मी चिंतामणी सहस्रवते बोलतोय. रागरंग.com या YouTube वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज राजकारणाशिवाय एका वेगळ्या विषयावरती आपल्याशी बोलणार आहे. आणि तो विषय आहे सांगली आणि मिरज येथील दोन नामवंत अशा नाट्यगृहांच्या दुरुस्तीचं काम किंवा त्याचं सुशोभीकरण करण्याचं काम किंवा त्याला एक नवीन स्वरूप देण्याचं काम जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष समित कदम यांनी हाती घेतलेलं आहे. सांगलीमधलं दीनानाथ मंगेशकर मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आणि मिरजेतलं नटसम्राट बालगंधर्व नाट्यगृह ही दोन्ही नाट्यगृह ही सांगली आणि मिरज या दोन्ही शहरांची भूषणं आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्ही नाट्यगृहांची दुरवस्था झालेली आहे. ज्या मूळ उद्देशानं ही थिएटर्स म्हणजे नाट्यगृह बांधण्यात आली त्या नाट्यगृहांमध्ये नामवंत अशा नाट्यसंस्थांचे नाट्यप्रयोग क्वचितच होतात. सांगलीमधल्या दीनानाथ नाट्यगृहामध्ये तर अजिबातच काही नाट्यप्रयोग होत नाहीत गेल्या काही वर्षांमध्ये. मिरजेमधल्या बालगंधर्व नाट्यगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर काही असे कार्यक्रम शासकीय कार्यक्रम वगैरे असे होतात. परंतु मूळ नाट्यगृह ही जी संकल्पना आहे ती काहीशी बाजूला पडल्यासारखी झालेली आहे. या दोन्ही नाट्यगृहांच्या नूतनीकरणासाठी दुरुस्तीसाठी किंवा त्याला एक नवीन स्वरूप येऊन ती नाट्यगृह म्हणून परत कार्यरत व्हावीत, उपयोगी यावीत यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी नुकतंच सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री आहेत राज्याचे आशिष शेलार यांची भेट घेतली आणि त्यांना एक सविस्तर निवेदन दिलं. त्यामध्ये या दोन्ही नाट्यगृहांच्या ऐतिहासिकतेबद्दल इतिहासाबद्दल त्यांनी माहिती दिली आणि या दोन्ही नाट्यगृहांसाठी किमान 2-2 कोटी रुपये शासनानं द्यावेत, राज्य शासनानं, कारण ही दोन्ही महापालिकेची आहेत त्यामुळं राज्य शासनाला यासाठी निधी देता येतो आणि त्यातून या नाट्यगृहांना काही नवीन स्वरूप देता येईल. आज जी त्याची अवस्था झालेली आहे, दुरवस्था झालेली आहे, त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणता येईल असं समित कदम यांनी नामदार शेलार यांना सांगितलं. यावेळी समित कदम यांच्याबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनयजी कोरे उपस्थित होते आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक हे सुद्धा उपस्थित होते. यांनी म्हणजे नामदार शेलार सांस्कृतिक मंत्री जे आहेत राज्याचे त्यांनी असं सांगितलं की मी या दोन्ही मागण्यांचा दोन्ही नाट्यगृहाच्या मदतीबद्दलच्या मागणीचा निश्चितपणे विचार करेन आणि त्याबाबतचा निर्णय तातडीनं घेतला जाईल. मिरजेतलं बालगंधर्व नाट्यगृह हे तर जवळजवळ 125 ते 130 वर्षापूर्वीचं आहे. एकेकाळी त्या नाट्यगृहाला म्हणजे संस्थान काळामध्ये ते नाट्यगृह हंसप्रभा थिएटर या नावानं ओळखलं जात होतं. 1905 मध्ये नटसम्राट बालगंधर्व हे सुद्धा सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातलं नागठाणं हे त्यांचं मूळ गाव. तर नटसम्राट बालगंधर्वांनी मराठी संगीत रंगभूमीवर किर्लोस्कर नाटक मंडळीच्या किर्लोस्कर कंपनीच्या माध्यमातून पहिल्यांदा पदार्पण केलं ते मिरजेमध्ये केलं असं म्हणतात. आणि त्यांचं पहिलं नाटक जे झालं बालगंधर्वांची भूमिका असलेलं ते हंसप्रभा या थिएटरमध्ये म्हणजेच आजच्या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये त्यावेळेला झालेलं होतं. 1905 मध्ये बालगंधर्वांनी मराठी संगीत रंगभूमीवर पहिल्यांदा भूमिका साकारली. अर्थात आता त्यांनी नेमकी कुठल्या नाटकात भूमिका साकारली ह्याच्याबद्दल थोडेसे मतभेद आहेत. काहींचं म्हणणं असं आहे की 1999 मध्ये नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या संगीत शारदा या नाटकातल्या शारदा या नायिकेच्या भूमिकेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. 1905 मध्ये त्यांनी मिरजेत हंसप्रभा थिएटरमध्ये जी पहिली भूमिका केली ती शारदा नाटकातच केली आणि शारदेचीच भूमिका केली. शारदेची भूमिका बालगंधर्वांची फार गाजली होती यात काही शंकाच नाही. काही लोकांचं म्हणणं असं आहे की बालगंधर्वांनी जी भूमिका केली मिरजेतल्या हंसप्रभा थिएटरमध्ये त्यांच्या आयुष्यातली पहिली भूमिका नाट्यकर्मी म्हणून तर ती शाकुंतल नाटकातली भूमिका होती आणि शकुंतलेच्या भूमिकेमध्ये बालगंधर्वांनी पदार्पण केलं. शाकुंतल हे नाटक 1880 मध्ये बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेलं होतं
आणि ते नाटक सुद्धा अतिशय रंगभूमीवरती, संगीत रंगभूमीवर गाजलेलं होतं. आजही त्या नाटकातली अनेक गाणी लोक म्हणतात लोकप्रिय आहेत. आता हा थोडासा काही मतभेदाचा मुद्दा आहे की बालगंधर्वांनी शाकुंतल नाटकामध्ये शकुंतलेची भूमिका करून याच्यामध्ये रंगभूमीवर पदार्पण केलं का शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केलं, हा एक मतभेदाचा मुद्दा आहे. पण एक निश्चित आहे की शारदा नाटकामधल्या बालगंधर्वांच्या भूमिकेमुळं सगळीकडे शारदा नाटकाची प्रचंड प्रसिद्धी झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकात अगदी धारवाडपर्यंत आणि इकडं इंदूर बडोद्यापर्यंत, नागपूरच्याही पलीकडं मध्य प्रदेशामध्ये हे नाटक अत्यंत लोकप्रिय झालं. आणि मिरजेचेच म्हणजे मिरज तालुक्यातल्याच एका गावातले एक प्रसिद्ध रंगकर्मी, प्रसिद्ध अभिनेते नटवर्य गणपतराव बोडसे यांनी माझी भूमिका नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी असं म्हणलंय की शारदेच्या भूमिकेमध्ये नटसम्राट बालगंधर्वांनी रंगभूमीवर पदार्पण केलं, पहिली भूमिका त्यांनी साकारली आणि त्यानंतर सगळीकडं बालगंधर्वांच्या त्या शारदा नाटकाचा बोलबाला झाला. सगळीकडं शारदा शारदा असं नाव झालं, असं त्यांनी म्हणलेलं आहे. काही असेल, परंतु म्हणजे नेमकं काय घडलेलं आहे माहित नाही आपल्याला, परंतु बालगंधर्वांचा मराठी रंगभूमीवरचा पहिला प्रवेश हा निश्चितच मिरजेच्या हंसप्रभा या थिएटरमध्ये झालेला होता. हे हंसप्रभा हे थिएटर 1905 ची मी घटना तुम्हाला सांगतोय. म्हणजे त्यापूर्वी हे थिएटर अस्तित्वात असलं पाहिजे, नाट्यगृह अस्तित्वात असलं पाहिजे. मिरजेच्या संस्थानिकांनी ते बांधलेलं होतं नाट्यगृह. त्यानंतरही त्या नाट्यगृहामध्ये अनेक प्रयोग व्हायचे. विशेषतः म्हणजे त्या नाट्यगृहाची साऊंड सिस्टीम ही अतिशय उत्तम होती. लाकडी स्टेज, लाकडी फळ्यांचं स्टेज तिथं होतं आणि त्यामुळं साऊंड सिस्टीमला एक मोठा उठाव मिळत असे. अनेक गाजलेली नाटकं त्या रंगभूमीवरती झालेली आहेत मिरजेतल्या. सांगलीचं दीनानाथ नाट्यगृह मात्र हे नाट्यगृहाचं नाव हे 4 ते 5 च्या दरम्यान बदलण्यात आलं. त्यापूर्वी या थिएटरला जनता थिएटर असं म्हणायचे. साधारणपणे आपल्याला माहित असेल की जनता पक्षाचा जेव्हा बोलबाला सुरू झाला त्या दरम्यान हे थिएटर झालं, म्हणजे 50 ते 60 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि त्यावेळेला किंवा कदाचित त्यापूर्वीच असेल, जनता नाट्यगृह नंतर लोक म्हणायला लागले. जनता नाट्यगृह म्हणजे पब्लिकचं नाट्यगृह, लोकांचं नाट्यगृह, कारण ते नगरपालिकेचं होतं. सांगली नगरपालिकेनं ते नाट्यगृह बांधलं होतं. अतिशय साध्या स्वरूपाचं ते नाट्यगृह होतं. फार काही कुठलाही डामडौल त्याच्यामध्ये नव्हता. पत्र्याची शेड होती वरती आणि नाटकाचे प्रयोग तिथं व्हायचे. परंतु त्या नाट्यगृहाचा सुद्धा दिमाग काही औरच होता. तिथला साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम होती. आवाज, स्टेजवरचा आवाज अगदी शेवटच्या प्रेक्षकापर्यंत प्रेक्षागृहातल्या पोहोचत असे, इतकं हे सुंदर नाट्यगृह होतं. अनेक नाटकांचे प्रयोग तिथं झाले. अनेक प्रायोगिक नाटकांचे प्रयोग ह्या दीनानाथ नाट्यगृहात झाले. 2004-5 च्या दरम्यान सांगलीचे महापौर जेव्हा सुरेश पाटील होते तेव्हा त्यांच्या कारकिर्दीमध्ये या नाट्यगृहाचं नामकरण मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह असं करण्यात आलं. त्या कार्यक्रमासाठी स्वतः भारतरत्न लता दीदी उपस्थित होत्या. त्यानंतर आशाताई भोसले उपस्थित होत्या. पुन्हा हृदयनाथ मंगेशकर, अशी सगळी 5ही भावंड मंगेशकर भावंड उपस्थित होती. फार मोठा कार्यक्रम सांगलीमध्ये झालेला होता. परंतु त्या नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या वेळेलाच साऊंड सिस्टीमचा प्रॉब्लेम आला, साऊंडचा प्रॉब्लेम आला. म्हणजे उद्घाटनाच्या वेळेला एक नाट्यप्रयोग रंगभूमीवरती सुरू होता आणि त्याच वेळेला बाधा आली, आवाजामध्ये प्रॉब्लेम आला. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डेंनी एक नाटक सर आले धावून हे तिथं केलेलं होतं. त्यावेळेला सुद्धा प्रॉब्लेम झाला, शॉर्ट सर्किट झालं आणि त्यानंतर जे नाटकाचे प्रयोग बरेचसे थांबले ते थांबलेच. आणि एका चांगल्या थिएटरचं नंतर पूर्णपणे बकाल स्वरूप आज आलेलं आहे. आज अक्षरशः तिथं अतिक्रमणामध्ये जप्त केलेल्या गाड्या, कचरा कुंड्या वगैरे असं आणून टाकलं जातं. त्या नाट्यगृहाची कळा सगळी निघून गेलेली आहे. खुर्च्या सगळ्या बाद झालेल्या आहेत. स्टेजची सगळी वाट लागलेली आहे. मेकअप रूम वगैरे काही अर्थ राहिलेला नाही. त्यामुळे त्या दीनानाथ नाट्यगृहाला खरोखरच दुरुस्तीची, नूतनीकरणाची गरज आहे. कारण सांगलीत विष्णुदास भावे नाट्यगृह वगळलं तर दुसरं नाट्यगृह नाही. विष्णुदास भावे नाट्यगृह अतिशय उत्कृष्ट आहे. तिथलं साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम आहे. आवाजाची जी फेक आहे रंगभूमीवरनं होणारी ती सुद्धा अतिशय उत्तम होती. शेवटच्या म्हणजे पिठापर्यंत आवाज पोचतो म्हणतात, असा आवाज तिथं पोचतो. परंतु त्यालाही मर्यादा आहे. एकच थिएटर हे सांगलीमध्ये आहे, नाट्यगृह एकच आहे आणि ते एका ट्रस्टतर्फे चालवलं जातं.
ही वास्तू जी आहे दीनानाथ नाट्यगृहाची ही महापालिकेची आहे. त्यामुळे लोकांची हक्काची वास्तू आज बंद पडलेल्या अवस्थेत आहे. ह्या दोन्ही संस्थांसाठी, दोन्ही नाट्यगृहांसाठी शासनाच्या मदतीची गरज आहे. परंतु ही मदत मिळताना ती अतिशय डोळस पद्धतीने मिळाली पाहिजे आणि डोळस रीतीने खर्च झाली पाहिजे. कारण आतापर्यंतचा अनुभव दीनानाथ नाट्यगृहाचा असा आहे की त्यासाठी जे जे काही खर्च केले गेले ते सगळे वाया गेलेले आहेत. बालगंधर्व नाट्यगृहासाठी सुमारे त्यावेळेला 7 कोटी रुपये खर्च झाले ते असं म्हणतात. जेव्हा किशोर जामदार हे महापौर होते त्यावेळेला त्यांनी मोठ्या धाडसानं पुढाकार घेऊन ह्या नाट्यगृहाचं नूतनीकरण केलं, त्याचं संपूर्ण स्वरूप बदललं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्या नाट्यगृहाचं उद्घाटन झालेलं होतं, मोठ्या थाटात झालं होतं. परंतु नंतर मात्र त्या नाट्यगृहाची दुरवस्था झाली. महापालिकेच्या प्रशासनाकडून त्याची देखभाल व्यवस्थित केली गेली नाही, हेळसांड झाली आणि दोन्ही नाट्यगृहांची अवस्था आज अतिशय खराब झालेली आहे. त्यातल्या त्यात बालगंधर्व नाट्यगृह बरं आहे, पण ते नाट्यगृह म्हणून कार्यरत व्हायचं असेल तर त्याला अधिक काळजीनं त्याचं दुरुस्ती केली पाहिजे, त्याचं नूतनीकरण करण्याची गरज आहे. आता समित कदम यांनी आशिष शेलार यांच्याकडे निधी मागितलेला आहे. ह्या दोन्ही नाट्यगृह ही महापालिकेची असल्यामुळं शासनाला निधी द्यायला त्यांना काही अडचण नाही, त्यामुळे ते निधी मिळू शकेल. सांगलीसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आणखी एक नाट्यगृह मंजूर केलेलं आहे, नवीन नाट्यगृह मंजूर केलेलं आहे. परंतु सध्याची एकूण परिस्थिती आणि शासनाची आर्थिक परिस्थिती सगळं पाहिल्यावर त्याला लगेच निधी मिळेल का नाही याच्याबद्दल थोडी साशंकता व्यक्त केली जाते. त्यातही काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. नाट्यगृहाच्या नवीन नाट्यगृहाच्या उभारणीसाठी ते नाट्यगृह मंजूर झालेलं आहे, त्याच्यासाठी 25 कोटी रुपयेचा निधी सुद्धा मंजूर झालाय. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम थांबलेलं आहे. अर्थात ते नाट्यगृह होईल, पण ते नाट्यगृह विस्तारित भागात होणार आहे सांगलीच्या. आणि हे जे दीनानाथ नाट्यगृह आहे हे सांगलीच्या मूळ सांगली म्हणजे जुन्या सांगलीमध्ये आहे, पेठ भागामध्ये आहे, कापडपेठेच्या गणपती पेठेच्या जवळ आहे. त्यामुळे या नाट्यगृहाची सुद्धा सुधारणा होणं गरजेचं आहे. सांगलीमध्ये गरज आहे त्याची. सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीनं, सांगलीच्या नाट्य चळवळीच्या दृष्टीनं ही गरज आहे. आपल्याला माहित आहे नाट्य पंढरी म्हणून सांगली ओळखलं जाते, त्यामुळे त्यासाठी अशा नाट्यगृहाची सांगलीत सुद्धा गरज आहे आणि बालगंधर्व नाट्यगृहाची मिरजेत सुद्धा नव्या स्वरूपात गरज आहे. तर समित कदम यांनी मागणी केली आहे. कदाचित निधी पण शासनाकडनं दोन्ही थिएटर्ससाठी मिळेल, दोन्ही नाट्यगृहांसाठी मिळेल, परंतु त्या निधीचा वापर योग्य रीतीनं होतोय का नाही आणि त्याच्यासाठी काम महापालिका प्रशासनाकडून व्यवस्थित होईल का सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ते करावं लागेल याबद्दल सुद्धा विचार होणं अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी देखरेख ठेवण्याची खूप गरज आहे. समित कदम असं म्हणतात की मी केवळ निधी मंजूर झाला म्हणजे स्वस्थ बसणार नाही, तर पूर्णपणे त्या नाट्यगृहांचं नूतनीकरण आणि दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत मी त्याचा पाठपुरावा करीन. तसं झालं तर निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. 2 थिएटर्स पुन्हा एकदा सांगलीमध्ये नाटकांसाठी चांगली उपलब्ध होतील, खुली होतील आणि नाट्य पंढरी सांगली आणि मिरजेची सुद्धा संगीत नगरी मिरज यांना एक पुन्हा नवीन उजाळा मिळेल यात शंका नाही. आमचं हे रागरंग.com ही YouTube वाहिनी आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.